जय गजानन। सोमवारी चुकूनही करू नका ही कामे। 1. सोमवारी कधीच पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून पूजेमध्ये बसू नये। 2. सोमवारी साखरेचा वापर करावा। या दिवशी कोणीही पांढरे वस्त्र किंवा दूध दान करू नये। 3. महादेवांना बिना पाण्याचे नारळही वाहू नये। 4. खराब झालेली फुले हे महादेवांना अर्पण करू नये। परंतु बेलाची पाने कधीही शिळी होत नाहीत, म्हणून वाहिलेले बेलाची पाण्याने धुवून पुन्हा महादेवांना वाहू शकता। 5. सोमवारी कधीच कुठल्याच प्रकारचे गलत किंवा अनैतिक काम करू नये। 6. शिवलिंगावरचे पाणी तुळशीला वाहू नये। असे केल्याने तुमच्या चालू कामात अडथळा येतो, कारण असे केल्याने तुम्ही दोघांनाही नाराज करता। 7. तुळशीचे पाने महादेवाच्या परिवारात कोणालाही, जसे की गणपती, पार्वती, महादेव, कार्तिक स्वामी यांना चुकूनही वाहू नये। 8. सोमवारी कधीच जुगार खेळू नये। 9. शंकराच्या पूजेमध्ये कधीच हळदी कुंकवाचा वापर करू नये। 10. कधीच कोणाच्या धनावर किंवा संपत्तीवर नजर ठेवू नये। 11. शंकराच्या पूजेमध्ये कधीच तुटलेल्या तांदूळाचा वापर करू नये। ह्या चुका कधीही करू नये, आणि जर कधी आपल्या हातून अशा चुका झाल्या असतील तर त्यांची क्षमा मागा। ते जरूर क्षमा करतील, कारण ते भोले भंडारी आहेत। प्रदोष काळात महादेवाची पूजा करणे खूप चांगले व शुभ फलदायी असते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या भक्ती सागर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन।